संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या बागलवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या नूतन चंद्रकांत पवार हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत आपल्या कुटुंबासह संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे। तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। डोंगराळ आणि दुर्गम अशा बागलवाडीमध्ये सुरेखा व चंद्रकांत पवार यांचे कुटुंब वास्तव्यास आहे। शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची बनल्याने त्यांनी मेंढीपालनाचा जोडधंदा सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला। या कष्टकरी दाम्पत्याला संदेश हा मुलगा आणि नूतन ही मुलगी आहे। नूतनचे 10वी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले। त्यानंतर 12वीचे शिक्षण तिने नाशिक येथे पूर्ण केले। पुढे शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगत तिने संगमनेर येथील अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला। घरची आर्थिक परिस्थिती, आईवडिलांचे कष्ट आणि संघर्ष पाहून तिने सरकारी नोकरी मिळवण्याचा निर्धार केला। 2 वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित शारीरिक सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अथक मेहनत घेतल्यानंतर अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली। माझं शिक्षण नांदूरमध्ये 10वी पर्यंत झालं। त्यानंतर मी चुलत्यांकडे गेले, 12वी पर्यंत तिथं शिक्षण केलं। नंतर मी संगमनेरमध्ये आले, तिथं अकॅडमीला जॉईनिंग केलं। ज्ञानगंगा करिअर अकॅडमी माझी, त्याचे संचालक श्रीकांत वागचोरे सर यांनी मला खूप सहकार्य केलं। माझी परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी मला मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। माझी घरची परिस्थिती पण खूप नाजूक आहे। आई वडील शेती करतात आणि त्याच्यासोबत ते मेंढ्यांचा व्यवसाय पण करतात। नंतर मग अभ्यास वगैरे कंटिन्यू, लॅब, ग्राउंड, लेक्चर हे चालू होतं। नंतर मग अभ्यास मी रात्री 11-12 वाजेपर्यंत करायचे, ग्राउंड पण कंटिन्यू करायचे। त्यानंतर मग मुंबईला पेपर दिला, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं। मी माझ्या युवक मित्रांना असा सल्ला देते की तुम्ही पण खूप अभ्यास करा, मेहनत करा, तुम्ही पण यशस्वी होशाल, आई वडिलांचं नाव कमवशाल। शेती करत असताना खूप संघर्ष करावा लागला। शेतीला जोडधंदा म्हणून मेंढीपालन सुरू केले। मुलीचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला अकॅडमीमध्ये प्रवेश दिला। तिनेही खूप मेहनत घेतली आणि आज ती मुंबई पोलीस झाली आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। शेतकऱ्याच्या मुलींनीही तिचा आदर्श घेऊन आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे यावेळी नूतनचे वडील चंद्रकांत पवार म्हणाले। माझं नाव चंद्रकांत मसू पवार, राहणार नांदूर खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील मी रहिवासी आहे। शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आणि शेती हा व्यवसाय करतो आणि असे मेंढ्यांचं सांभाळ करतो आणि काही दिवस पाईपलाईन वगैरे असं मोलमजुरीचं काम केलं। आता हे थोड्या दिवसापूर्वीच मी शेती डेव्हलप केली, मेंढ्या घेतल्या। त्याच्या अगोदर मी शेळ्या घेतल्या होत्या राजस्थानी, कर्ज काढलं होतं बँकेचं 7-8 लाख रुपये, त्याच्यामध्ये शेळ्या मेल्या आणि माझं खूप असं नुकसान झालं, पण मी काय हटलो नाही। आणि त्याच्यानंतर माझी मुलगी संगमनेर येथे अकॅडमीसाठी टाकली होती, तर तिनं 1 वर्ष असा संघर्ष केला। एका वर्षात थोड्या मार्कावरून जायची, पण तिला म्हणलं बाळा तू घाबरू नको, कधीतरी यश येईन। तसं तिनं प्रयत्न चालू ठेवला आणि ह्या वर्षी तिला यश आलं, चांगल्यापैकी मार्क पडले आणि मुंबई पोलीस झाली। इतका आनंद झाला मला, एवढा अभिमान वाटतो की एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या बापाच्या मुलीनं नाव कमावलं। आणि असाच आदर्श सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा गरिबाच्या मुलांनी असा आदर्श घ्यावा आणि आईबापांचं नाव रोशन करावा, हीच विनंती करतो। धन्यवाद। नूतनच्या या यशाबद्दल घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। बागलवाडीसारख्या दुर्गम भागातून एका शेतकरी कन्येने मुंबई पोलीस दलापर्यंत मजल मारत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। नूतनच्या या यशाने नांदूर खंदरमाळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।